आणि नसेलच तुला जर मागायची माफी हर्षवर्धन सपकाळ, तर तू सांगशील त्या ठिकाणी येतो. जय श्रीराम. हे बांडगुळ काय म्हणतंय ते ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. आता याचेच सहकारी असणारे महाराष्ट्रातील मोठे नेते सन्माननीय नानासाहेबजी पटोले काय म्हणतायत ते ऐका. छत्रपती शिवाजी महाराज देशामध्ये जगामध्ये अनेक राजे होऊन गेलेत, पण एकच राजाला छत्रपती शब्द असा उल्लेख केला जातो, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केला जातो. आणि हे जनतेचे रयतेचे राजे राहिलेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्या राजाशी होऊ शकतं असं मला वाटत नाही. आणि आता महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणताय ते पण ऐका. सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याचवेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही. आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. ऐकलं? तरी सुद्धा हा हर्षवर्धन सपकाळ नावाचा नालायक माणूस हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागायला तयार नाही, उभ्या महाराष्ट्राची माफी मागायला तयार नाही. त्याचं एकमेव कारण हिंदू गाढ झोपलेला आहे. काही कुणाला घेणं देणं नाहीये. माझं नीट चाललंय ना, मग आपल्या महापुरुषांना कुणाला काय शिव्या घालायच्या आहेत त्या घालू द्या, काय आपल्या महापुरुषांचा अपमान करायचा आहे तो करू द्या. अहो, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जगातल्या कोणत्याच माणसाची तुलना होऊ शकत नाही. अद्वितीय अशा प्रकारचा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला, हिंदूंचं साम्राज्य उभं केलं आणि त्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसोबत हा नालायक हर्षवर्धन सपकाळ मुस्लिम शासक असणाऱ्या अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ठरलेल्या त्या टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करतोय. याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा अपमान दुसरा कोणता असू शकतो? संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदू बांधवांनी पेटून उठलं पाहिजे. पक्ष, संघटना, संप्रदाय, मतभेद सगळं बाजूला ठेवून हिंदू म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून अरे एकत्र आलं पाहिजे. आज जर या वक्तव्याचा आपण निषेध नाही केला, त्या हर्षवर्धन सपकाळनं नाही माफी मागितली, तर पुढच्या काळामध्ये कोणत्याही थातूर मातूर माणसाची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करायला सुरुवात होईल. महाराष्ट्राचं अस्तित्व धोक्यात येईल, हिंदू धर्माचं अस्तित्व धोक्यात येईल. त्या हर्षवर्धन सपकाळ नावाच्या कुत्र्यानं माफी ही मागितलीच पाहिजे, उभ्या महाराष्ट्राची मागितली पाहिजे, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली पाहिजे. आणि नसेलच तुला जर मागायची माफी हर्षवर्धन सपकाळ, तर तू सांगशील त्या ठिकाणी येतो, तू सांगशील त्या वेळेत येतो आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची जात काय असते ते तुला दाखवून देतो भडव्या. माफी माग छत्रपती शिवाजी महाराजांची. जय श्रीराम.